काय मग वजन कमी करताय? चालेल. आज आपण अशीच एक भन्नाट रेसिपी बनवत आहोत, जी अतिशय कमी वेळात आणि अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे. त्याला आपण हेल्दी बाईट्स असे म्हणू शकतो. जे बनणार आहे मखाना, भोपळ्याच्या बिया, जवस आणि खजूर यांच्यात. पहिला आपण इथे मखाना भाजून घेणार आहोत. म्हणजे आपण हे सगळेच पदार्थ पहिल्यांदा आपण भाजून घेणार आहोत. भाजल्यामुळे काय होतं, ते पचनासाठी हलकं जात असतं. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मखाणामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात प्रथिने, फायबर आणि भरपूर खनिजे असतात. याच्यामध्ये कमी कॅलरीज असतात आणि जास्त फायबर असतात. त्यामुळे आपल्याला काय होतं की वजन कमी करण्यासाठी हे अतिशय. तसेच भोपळ्याच्या बिया देखील घेत आहोत, जे प्रोटीन, फायबर आणि एक विटॅमिन्स जसे की विटॅमिन ई, विटॅमिन ए, विटॅमिन सी, आयर्न, फॉस्फरस, मॅग्नेशियम ह्या सगळ्यांनी असं भरलेलं जो काही पदार्थ आहे ना, तो म्हणजे आपला भोपळ्यांच्या बिया. आपले हाडे, हृदय आणि मानसिक आरोग्य तसेच आपल्या शरीरातली शुगर कंट्रोल करण्यासाठी खूप उपयुक्त असते. विटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे हे त्वचेसाठी अतिशय उत्तम आहे. तर हे देखील भोपळ्याच्या बिया आपण ह्या हेल्दी बाईट्समध्ये घालत आहोत मखाणासोबत. तिसरा पदार्थ आपण इथे घेतलेला आहे तो म्हणजे फ्लेक्सीड म्हणजे जवस, जो त्वचेसाठी, हाडांसाठी आणि आपल्या शरीरातील शुगर कंट्रोल करण्यासाठी अतिशय प्रभावी असा आहे. ह्याच्यामध्ये इम्युनिटी वाढवण्याची ताकद आहे, कारण की ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि फायबर ह्याच्यामध्ये जास्ती आहेत, ज्याने काय होतं, वजन कंट्रोलमध्ये राहतं. अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे त्वचा छान राहते आणि फायबर असल्यामुळे वजन नियंत्रित राहते. तर हे देखील आपण ह्या मखाणासोबत ह्या हेल्दी बाईट्समध्ये आपण घालत आहोत. दुसरं आहे ते म्हणजे खजूर. इथे मी ड्राय खजूर वापरत आहे, एक बाइंडिंग टेक्स्चर देण्यासाठी आपल्या ह्या बाईट्सना. तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे, एनर्जीचा अतिशय महत्त्वाचा सोर्स हा डेट्स असतो, म्हणजेच आपले हे खजूर असतात. तर ह्यांनी भरपूर छान आपल्याला एनर्जी मिळते. आणि थोडंसं आपलं टेस्ट तो इन्हान्स करण्यासाठी इथे मी कोको पावडर घेतलेली आहे. तशी ही ती अतिशय हेल्दीच असते म्हणा, कारण की याच्यामध्ये रिच अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपल्या स्किनसाठी खूप चांगले असतात. तर हे देखील ह्यानी काय होईल की आपल्या ह्या बाईट्सना एक अनोखी चव येईल आणि ती खाताना अतिशय मजा येईल. अगदी हलक्या फुलक्या प्रमाणात मी हे सगळं काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी भाजून घेतलेले आहेत, कोको पावडर सोडून आणि डेट्स सोडून. तर आता हे सगळं मिक्सरला घालायचं आणि मस्त बारीक करून घ्यायचं आणि नंतर याचे छानसे लाडू वळून टाकायचे आणि मग ते रोज 1-1, 2-2 जसे आवडतील तसे खायचे. इथे आपले लाडू वळून झालेले आहेत. आता हे रोज 2-2 जरी खाल्लो ना, तरी क्रेविंग देखील थांबतं आणि आपल्या शरीराला एक एनर्जी मिळून जाते इन्स्टंटवाली.